मी खूप भाग्यवान आहे की ठाणे या ऐतिहासिक शहरात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या आधी अभिजित बांगर, बिपिन शर्मा यांनी जे काम केले आहे, त्या कामाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर सिटी ॲक्शन प्लॅन तयार करणार आहे. याशिवाय हे शहर राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर असावे असा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी आज आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या दरम्यान महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबर खर्चाचा भार कमी करण्यासाठी ही प्रयत्न करणार आहे. याशिवाय उत्पन्नाचे विविध स्रोत शोधून त्यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. प्रभारी महापालिका आयुक्त तथा ठाणे जिल्हाधिकारी आशिष शिंगारे यांनी आयुक्तपदाची सूत्रे शुक्रवारी नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांच्याकडे दिली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी कोदेपुरे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वरील प्रतिपादन केले. पुढे बोलताना शहरात वाढणारी लोकसंख्या आणि सोबतच शहराचा विकास करण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहे. राज्य शासनाने माझ्याकडे महत्त्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मनात आढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्ष वास्तव्य होते. तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थांतर्फे 42 एकरच्या जागेवर प्रस्तावित 375 कोटीचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती, समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल, अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरे श्रीमंत मालोजी राजे संयुक्त राजे भोसले तिसरे यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली 108 फुटी भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्यासोबत दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तीच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल याचाही समावेश असणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे यांचे असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात 9 वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते. अखेर काल संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल असे सांगण्यात आले होते. मात्र 2 तासाच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ आज ठाण्यात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भारतीय जनता पार्टीचा निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नरेंद्र मोदी यांचा निषेध केला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी
रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. घोडबंदर मार्गावर बुधवारी भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. तिचे पती राजीव या घटनेत जखमी झालेत. अक्षता थानवी असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर राजीव यांनी मदतीसाठी अनेक वाहन चालकांना विनंती केली, परंतु कोणतेही वाहन त्यांच्याजवळ थांबले नाही. मीरा रोड भागात अक्षता थानवी या त्यांचे पती राजीव, मुलगा जीत यांच्यासोबत राहत होत्या. अक्षता आणि राजीव हे दोघेही घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. बुधवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास राजीव आणि अक्षता हे त्यांच्या दुचाकीने मीरा रोड येथून ठाण्याच्या दिशेने कामाला जाण्यासाठी निघाले होते. पहाटे 4 वाजताच्या सुमारास ते घोडबंदर मार्गावरील भाईंदर परिसरात आले असता मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे राजीव यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. राजीव आणि अक्षता हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अक्षता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता. राजीव यांच्या देखील हाताला दुखापत झाली. राजीव हे मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना थांबवण्याची विनंती करत होते, परंतु कोणतेही वाहन त्यांच्या मदतीसाठी थांबले नाही. अखेर राजीव यांनी त्यांची आई आणि कार्यालयातील सहकार्याने संपर्क साधला. तसेच 100 क्रमांकावर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी अक्षता यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. हवेतील गारवा नाहीसा झाला असून रात्रीचे तापमान देखील 30 ते 35 अंश सेल्सिअस एवढे आहे. तर काल दुपारी 3च्या सुमारास शहरातील तापमान हे 39 अंश सेल्सिअस एवढे असल्याचे दिसून आले. उन्हाचा वाढता पारा हा चिंतेची बाब ठरत असून आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरातील तापमानाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला कधी थंडीचा उष्णता असा वातावरणाचा खेळ सुरू होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमान 35 अंश सेल्सिअस पार गेले होते. त्यामुळे संध्याकाळी थंडावा तर दुपारी कडाक्याची उष्णता यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही होत असून घामाच्या धारा लागल्या होत्या. परंतु मागील काही दिवसांपासून तापमानात पुन्हा बदल झाल्याचे चित्र आहे. आता सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत तापमानाचा पारा हा चढत असल्याचे चित्र आहे. त्यात शालेय मुलांच्या परीक्षा सुरू झाल्याने त्यांनाही या उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे काल दुपारचे तापमान हे 39 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते, तर सकाळचे तापमान 35 अंश सेल्सिअस एवढे असून देखील दुपारी 1:30 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास सूर्य चांगला तळपताना दिसत होता. त्यामुळे अनेकांची पावले थंड पेय पिण्याकडे वळल्याचे दिसत होते.